महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मान्यवरांसोबत घेतली समाज व्यसनमुक्त करण्याची शपथ। दई, मुंबई तरुण भारत आणि ठाणे पोलिसांचा सुसंगती सदा घडो उपक्रम। ठाण्यात एनकेटी सभागृहात जुलै 21 रोजी झालेल्या कार्यक्रमात महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या सुसंगतीत व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला। निमित्त होते दैनिक मुंबई तरुण भारत आणि ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ठाणे शहर परिमंडळ 1 यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्याने आयोजित सुसंगती सदा घडो या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। युवा पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात ओढली जात आहे। या पिढीचे भवितव्य राहावे यासाठी अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। संततधार पाऊस सुरू असतानाही विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते। तरुण वर्गाची मोठी उपस्थिती यावेळी दिसून आली। या कार्यक्रमात परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, शेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला, HR मॅनेजर संजय ठाकूर, मेयर विटा बायोटिक, ईगल ब्रिगेडचे विश्वनाथ बिवलकर, नशामुक्ती अभियानाचे ठाणे जिल्हा संघटक मिलिंद पाटील या मान्यवरांसह परिमंडळ 1 मधील सर्व महत्त्वाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते। विशेष बाब म्हणजे यावेळी विद्यार्थी आणि मान्यवरांनी समाजाला नशामुक्त, व्यसनमुक्त करण्याची शपथ घेतली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला रावी एंटरटेनमेंट प्रस्तुत अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त एक लघुनाटिका सादर करण्यात आली, जिला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली। सिनेकलावंतांची उपस्थित आकर्षणाचा विषय। या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींनीही हजेरी लावत युवकांना नशा आणि अंमली पदार्थ यांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला। व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी मुंबई तरुण भारत आणि ठाणे पोलीस करत असलेल्या उपक्रमाबाबत त्यांनी कौतुक करत विद्यार्थ्यांनी, खास करून महाविद्यालयातील तरुणांनी सजग राहून याकामी पोलिसांना सक्रिय मदत करण्याचं आवाहन केलं। या कार्यक्रमाला सिने, नाट्य अभिनेता कुशल बद्रिके, अभिनेता संतोष सुवेकर, अभिनेता अभिजित चव्हाण आणि सिने दिग्दर्शक विजू माने यांनी उपस्थित राहून व्यसनमुक्ती जनजागृतीत आपला हातभार लावला। श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, डोळे बंद ठेवा। सकाळी उठून आला नियम ही तसाच आहे। प्रत्येक गोष्टीला या गोष्टीला परवानगी देताना या गोष्टी मॅन्डेटरी आहेत की शाळा कॉलेजेसच्या ठिकाणी त्या परिसरामध्ये कुठल्याही स्वरूपाचे असे गुटखा किंवा इतर कुठल्याही गोष्टी असू नयेत आणि त्याची अंमलबजावणी महानगरपालिकेकडे अतिशय स्वागतार्ह आहे। पोलिसां प्रशासनाच्या वतीने त्यांना जी काही आवश्यकता आहे ती मदत आम्ही निश्चितपणे करू।